आज आपल्यासोबत मिसेस चे हस्बंड त्यांचा हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट दाखवण्यासाठी आले आहेत. मिसेस यांचं वय 25 वर्ष असून त्यांना ते गेल्या 6 वर्षापासून प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होते. HSG म्हणजे गर्भनाळ्या ओपन आहेत की नाही याच्यासाठी टेस्ट केल्यावर लक्षात आलं की दोन्ही गर्भनाळ्या ब्लॉक आहेत. मग आम्ही त्यांचा म्हणजे दुर्बिणीने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी म्हणजे दुर्बीण पोटात टाकली त्यावेळी असं लक्षात आलं की दोन्ही गर्भनाळ्या खूप बॅडली डॅमेज असून त्याच्यावर ट्युबरकल आणि त्याला पूर्ण सूज आली आहे आणि त्या प्रेस केल्यानंतर त्याच्यातून चीजी मटेरियल केजीएस मटेरियल बाहेर आलं. तसंच तिची गर्भपिशवी आणि गर्भनळ्या तसंच आतडे हे एकमेकांना खूप ते चिकटलेले होते. लिव्हरच्या बाजूलाही अडेजन्स होते म्हणजे जाळं झालं होतं. तर हे टिपिकल आहे ट्युबरक्युलर सॅल्पिंजायटिस म्हणजे गर्भनाळ्यांचा टीबी. आता त्यांचे काही प्रश्न होते. म्हणजे इथून मागच्या 3 पिढ्यांची हिस्ट्री मॅडम, अजिबात कोणालाही टीबी झालेला नाही, तरी पण टीबी का तिच्यामध्ये आढळलंय लक्षण? बघा, टीबी ही काही अनुवंशिक बिमारी नाही. जर एखादा टीबी झालेला रुग्ण खोकला शिंकला ज्याला छातीचा टीबी असतो तर हवेतून हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात कोणाच्याही शरीरात जाऊ शकतात. आणि एखाद्याची इम्युनिटी प्रतिकारशक्ती जर कमी असेल तर त्याला छातीचा टीबी होतो. ज्यांची इम्युनिटी चांगली आहे अशा लोकांमध्ये हा बॅक्टेरिया टीबीचा बॅक्टेरिया आतडे किंवा गर्भनळ्या किंवा गर्भपिशवी किंवा इतरही ठिकाणी जाऊन तो वाढतो. अशा याला नॉन पल्मनरी ट्युबरक्युलोसिस म्हणतात. तर असं नाहीये की तिला अनुवंशिक टीबी आलेला नाही, हा संसर्गजन्य रोग आहे. तर हो, हा इन्फेक्शन आहे. जसं सर्दी खोकला झाला तो दुसऱ्याला होऊ शकतो तसाच हा तिला संसर्गजन्य. तो कुठे झाला कोणाकडून झाला हे आपल्याला सांगता येत नाही. तुमच्या घरात टीबी कॉन्टॅक्ट नव्हता पण बाहेर कुठे टीबी कॉन्टॅक्ट आलेला असू शकतो. हिस्टोपॅथॉलॉजी मध्ये ही कन्फर्म झालं आहे की गर्भनळ्यांना टीबीचं इन्फेक्शन होतं. आता पुढे ट्रीटमेंट काय? आता ह्याचा नेक्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट राहील अँटी ट्युबरक्युलोसिस ट्रीटमेंट किंवा अँटीकॉक्स ट्रीटमेंट AKT. 6 महिने ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर टीबीचा जंतू शरीरातून नाहीसा होईल आणि त्यानंतर आपण जरी तिच्या गर्भनाळ्या आता डॅमेज आहेत त्यामुळे त्या गर्भनाळ्या फंक्शन करतील अशी अपेक्षा बिलकुल नाही. तर बॅडली डॅमेज असतील, फुगे असतील, त्या कट केल्या असतील तर IVFच्या मदतीने जर तिचं एंडोमेट्रियल लाइनिंग चांगलं असलं तर IVFच्या मदतीने आपण प्रेग्नन्सी ठेवू शकतो. रुटीनली असे पेशंट आमच्याकडे येतात. जर लाइनिंग टीबीमुळे बॅडली डॅमेज नसेल तर IVF ने प्रेग्नन्सी राहायला शक्यतो अडचण येत नाही. आणि जर एंडोमेट्रियल लाइनिंग डॅमेज निघालच तर हिस्ट्रोस्कोपी करून PRP किंवा स्टेम सेल करून जर ते लाइनिंग रिपेअर झालं तर आपल्याला प्रेग्नन्सी राहायला अडचण येणार नाही. ऑप्शन आहेच ना मॅडम? ऑप्शन आहे, येस, डेफिनेटली ऑप्शन आहे.